तुमचे बाळ नवजात किंवा 1 वर्षाखालील असल्यास तुम्ही आज पाहत असलेले हे सर्वात महत्त्वाचे 120 सेकंद असू शकतात. बाळाचा पहिला स्वर, पहिला स्पर्श, त्या क्षणी तुमचे अख्खे जग बदलून जाते. हे चिमुकले बाळ तुम्ही पाहिलेले प्रत्येक स्वप्न आणि उद्याची आशा आपल्या सोबत घेऊन येते. पण कधी कधी शांततेमागे एक वादळ दडलेले असते. सुरुवातीला केवळ नाक फुरफुरते, त्यामुळे अचानक त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. आणि मग जी रात्र शांत असायला हवी त्या रात्री हताश होऊन मन देवाला साकडे घालते. RSV किंवा रेस्पिरेटरी सिन्सायशल व्हायरस. RSV हे निमोनिया आणि छातीतील संसर्गाचे सर्वात मोठे कारण आहे. हे 1 वर्षापेक्षा लहान मुलांना दवाखान्यात दाखल करण्यामागचे सर्वात मोठे कारण असते. RSV कोविड पेक्षा जास्त संसर्गजन्य आहे आणि त्यामुळेच मुले 1 वर्षाची होण्या अगोदर 10 पैकी 7 पेक्षा जास्त मुलांना RSV संसर्ग होतो. RSV संसर्ग हा सर्वसामान्यपणे सौम्य असतो, पण काही वेळा तो फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो आणि लहान बाळाच्या फुफ्फुसांचे कायमस्वरूपी नुकसान करू शकतो. RSV मुळे दवाखान्यात दाखल केलेल्या 3 पैकी 1 मुलांमध्ये दीर्घकालीन अस्थमा निर्माण होऊ शकतो आणि अंदाजे 40% मुलांमध्ये श्वास घेताना घरघरण्याची समस्या विकसित होते, ज्यामुळे बाळाची आणि त्याच्या आई वडिलांची झोप प्रभावित होते. एका पालकासाठी असहायतेपेक्षा जास्त क्लेशदायक असे काहीच नसते. पण त्या पहिल्याच प्रेमळ स्पर्शापासून तुम्ही आपल्या बाळाचे रक्षण करण्याचे वचन दिले होते आणि आज तुम्ही ते वचन पूर्ण करू शकता. साध्या स्वच्छतेद्वारे, विचारपूर्वक केलेल्या काळजीने आणि सुरक्षित व प्रभावी RSV लसीकरणाने तुम्ही आपल्या बाळाला जन्माच्या पहिल्याच दिवसापासून सर्वात मजबूत रक्षण देऊ शकता. फक्त एकदा दिले जाणारे RSV लसीकरण तुमच्या बाळाला त्या पहिल्या ऋतूत रक्षण देऊ शकते, जेव्हा ते सर्वात जास्त असुरक्षित असते. RSV वाट पाहत नाही आणि तुम्हीही थांबू नका. सुरक्षित आणि प्रभावित लसीकरणाने तुम्ही भीतीला समाधानात बदलू शकता आणि त्या जीवाचे रक्षण करू शकता, जो तुमच्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. तुमच्या बाळाचे RSV पासून संरक्षण करा. आजच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे नवजात किंवा अर्भकाच्या दुसऱ्या पालकांसह शेअर करा. तुम्ही बाळाला RSV पासून वाचविण्यात मदत करू शकता.